नमस्कार मित्रमैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. अक्षय तृतीया हा आपल्या हिंदू धर्मातील अतिशय महत्त्वाचा आणि अनन्यसाधारण असा सण आहे, जो वसंत ऋतूच्या आगमनाचे संकेत आपल्याला देत असतो. आणि हिंदू पंचांगातील वसंत किंवा वैशाख महिन्यातील 3ऱ्या दिवसाला अक्षय तृतीया हा सण साजरा केला जातो. तथापि यावर्षी हा सण 30 एप्रिल 2025 रोजी वार बुधवार या दिवशी आपण सर्वजण हा सण साजरा करणार आहोत. अक्षय तृतीयाला आखातीज असं सुद्धा म्हटलं जातं. हा एक अत्यंत शुभ दिवस असतो. या दिवशी भगवान विष्णू, भगवान गणेश, माता लक्ष्मीची पूजा केली जाते. अक्षय तृतीयाला काही भागांमध्ये परशुराम जयंती देखील साजरी केली जाते. अक्षय हा शब्द अनंत किंवा शाश्वत आहे, जो शब्दांच्या संबंधित असीम भाग्य आणि समृद्धीचे प्रतीक आहे. नवीन व्यवसाय सुरू करणं, नवीन नोकरी सुरू करणं किंवा नवीन निवासस्थानात प्रवेश करणं यासारखे नवीन उपक्रम सुरू करण्यासाठी हा दिवस योग्य मानला जातो. या व्यतिरिक्त जीवनात प्रगती करताना आपल्या दिवंगत पूर्वजांचा आदर किंवा आठवण करण्यासाठी सुद्धा हा दिवस अस्मरणीय असतो. या दिवशी लोक सोनं, चांदी खरेदी करतात, मौल्यवान धातूची खरेदी करत असतात. या दिवशी कुटुंबामध्ये सुख समृद्धी नांदावी यासाठी देवी लक्ष्मीकडे प्रार्थना केली जाते आणि आपल्या पितरांना श्रद्धांजली अर्पण केली जाते. आपल्या जीवनातील सर्व दुःख, दोष, अडचणी ज्या आहेत तर ते दूर व्हावेत यासाठी आपल्याला अनेक प्रकारची सेवा आणि उपाय या दिवशी करायचे आहेत. त्याचबरोबर काही महत्त्वाच्या चुका ज्या आहेत त्यासुद्धा आपल्याला टाळायच्या असतात. या संबंधीची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. यंदा 30 एप्रिलला अक्षय तृतीया आहे. या दिवशी तुम्ही पूजा नाही केली तर चालेल, पण ही एक चूक मात्र तुम्ही अजिबात करायची नाही आहे. 99% लोकांना माहीत नसेल की ही चूक कोणती आहे. बघा, आपण आपल्या घरामध्ये सण असला, पूजा वगैरे यासारखे विधी पाळतो, परंतु सणादिवशी कोणत्या महत्त्वाच्या चुका करू नयेत, ज्या आपल्या हातून न कळतपणे घडत असतात. त्या चुकांमुळे आपल्याला त्या पूजेचं फळ जे आहे ते आपल्याला मिळत नाही. या चुका कोणत्या आहेत, या दिवशी आपण नेमकं काय करावं, काय करू नये, अक्षय तृतीयाचा सण कसा साजरा करावा, या दिवशी काय दान करावं याविषयीची संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत. त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तसंच व्हिडिओला एक लाईक करून कमेंट्समध्ये जय माता लक्ष्मी नक्की लिहा, जेणेकरून माता लक्ष्मीची तुमच्या कुटुंबावरती भरभरून कृपा होईल. चला तर मग मैत्रिणींनो, व्हिडिओला सुरुवात करूया. अक्षय तृतीयेच्या दिवशी तुमच्या कर्माची फळं तुम्हाला मिळत असतात. अक्षय तृतीयेच्या दिवशी दान करायला विशेष महत्त्व दिलं जातं. या दिवशी दान केल्यामुळे तुमच्या जीवनामध्ये सकारात्मक गोष्टी घडत असतात आणि आपली जी चांगली कृती आहे त्यामध्ये वाढ होत असते. आपल्याला अनंत पुण्य प्रदान करण्यात येतं आणि अशा पुण्यामुळं आपलं जीवन आनंद आणि शांतीत व्यतीत होत असतं. शास्त्रामध्ये अक्षय तृतीयेच्या दिवशी काही वस्तू खरेदी करणं जितकं महत्त्वाचं आहे, तितकंच या दिवशी दान करणं सुद्धा मैत्रिणींनो महत्त्वाचं मानलं जातं. अक्षय तृतीयेच्या दिवशी गरजूंना काही खास वस्तू दान केल्यानं व्यक्तीला शाश्वत पुण्य प्राप्त होतं. वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षातील तृतीया तिथी 29 एप्रिल रोजी संध्याकाळी 5:30 वाजता म्हणजे 5:31 सुरू होत आहे आणि दुसऱ्या दिवशी 30 एप्रिल रोजी दुपारी 2:12 संपेल. अशा परिस्थितीत उदय तिथीनुसार अक्षय तृतीया ही 30 एप्रिलला साजरी केली जाईल. अक्षय तृतीया दिवशी पाण्याने भरलेले भांडे दान करणे अतिशय शुभ मानले जाते. या दिवशी तुम्ही कलश किंवा भांडं दान करू शकता. फक्त ते भांडं रिकामं दान करू नये, हे नेहमी लक्षात ठेवा. त्यामध्ये पाणी किंवा साखर, धान्य भरून तुम्ही ते दान करा. अक्षय तृतीयेच्या दिवशी पांढऱ्या वस्तूंचं दान करणं अतिशय शुभ मानलं जातं. यामध्ये तुम्ही दूध, दही, साखर, खीर, शंख, पांढरे कपडे इत्यादी वस्तूंचं तुम्ही दान करू शकता. यामुळे व्यक्तीला शुभ फळे प्राप्त होतात आणि कुंडलीतील चंद्राची स्थिती मजबूत होत असते.
अक्षय तृतीयेच्या दिवशी गरिबांना आणि गरजूंना तुमच्या क्षमतेनुसार अन्नदान, पैसे, कपडे इत्यादी दान करा. यामुळे व्यक्तीला शुभ फळे मिळतात आणि सर्व ग्रह आपल्याला चांगले परिणाम देण्यास सुरुवात होते. पूर्वजांचा आशीर्वाद अक्षय तृतीयेच्या दिवशी तुम्ही पूर्वजांच्या नावाने अन्न आणि वस्त्र दान करावं. असं केल्यानं पितृदोषापासून मुक्तता मिळते. या दिवशी ब्राह्मणांसाठी जेवणाची व्यवस्था करावी. अक्षय तृतीयेला सोनं खरेदी करणं सुद्धा खूप चांगलं मानलं जातं. या दिवशी कोणकोणत्या चुका आपल्याला टाळायच्या आहेत याबद्दलची माहिती आता आपण जाणून घेऊयात. तर मैत्रिणींनो, लक्षात घ्या, अक्षय तृतीयेच्या दिवशी मद्यपान आणि धूम्रपान करणं टाळावं. हा जो दिवस आहे तर तो खूप शुभ आणि पवित्र मानला जातो. त्यामुळे आपल्या घरातील कोणी व्यक्ती मद्यपान किंवा धूम्रपान या दिवशी करत असेल तर त्यांना या दिवशी चुकूनही करू देऊ नये. या दिवशी कोणालाही वाईट बोलणं, अपमानित करणं टाळावं. तसंच या दिवशी शांतता आणि सकारात्मकता टिकवून ठेवणं खूप महत्त्वाचं असतं बघा. अक्षय तृतीयेच्या दिवशी तुळशीची पानं तोडण्यापूर्वी स्नान करणं आवश्यक आहे. या दिवशी माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांची एकत्रितपणे पूजा करणं चांगलं मानलं जातं. त्यामुळं दोघांची पूजा एकत्र करावी. या दिवशी सात्विक आहार घेणं म्हणजे महत्त्वाचं म्हणजे फळं, दूध, भाज्या यांचा आहारात समावेश करणं महत्त्वाचं आहे. चुकूनसुद्धा या दिवशी नॉनव्हेजचं सेवन आपल्या घरामध्ये करू नये. मांस, मटण, मच्छी, अंडी या गोष्टींचं सेवन या दिवशी आपल्या घरामध्ये करू नये. आता सर्वात महत्त्वाची जी चूक असते ती अशी आहे बघा, या दिवशी आपण अनेक प्रकारच्या वस्तूंची खरेदी करत असतो. तर त्यामध्ये आपण सोनं, चांदी खरेदी करतो. तसंच आपल्या ऐपतीनुसार आपण ज्या वस्तू हव्या आहेत त्या वस्तू खरेदी करत असतो. पण यामध्ये चुकूनसुद्धा आपल्याला या दिवशी प्लॅस्टिक, ॲल्युमिनियम किंवा स्टीलची भांडी किंवा बघा लोखंडाची भांडी जी असतात त्या दिवशी आपल्याला ही भांडी खरेदी करायची नाहीत. असं मानलं जातं की या गोष्टीत राहूचा खूप प्रभाव असतो. त्यामुळं घरात नकारात्मकता येऊ शकते. त्यामुळं तुम्ही या दिवशी या गोष्टींची चुकूनसुद्धा तुम्हाला खरेदी करायची नाही. त्यानंतर पुढची सर्वात महत्त्वाची चूक म्हणजे अक्षय तृतीयेच्या दिवशी कोणालाही पैसे किंवा कर्ज देणे टाळावं. यामध्ये एक श्रद्धा आहे. असं मानलं जातं की या दिवशी आपल्या घरातील लक्ष्मी दुसऱ्यांकडे जाते. त्यामुळे चुकूनसुद्धा या दिवशी पैसे किंवा सोने चुकूनही कोणाला कर्ज म्हणून देऊ नका किंवा तुम्ही स्वतःसुद्धा असे कोणाकडून पैसे घेऊ नका. तर ही चूक मैत्रिणींनो आपण करायची नाही. अक्षय तृतीयेच्या दिवशी सोनं किंवा सोन्याचे दागिने हरवणे अशुभ आहे. हे धनहानीचे लक्षण मानलं जातं. अक्षय तृतीयेच्या दिवशी धनहानी शुभ मानली जात नाही. हे सुद्धा गोष्ट आपण लक्षात ठेवायची आहे. तसंच मैत्रिणींनो, अक्षय तृतीयेच्या दिवशी जे काही आपलं पूजास्थान आहे, तिजोरी आहे, आपली पैशांची जागा जी असते जिथे आपण नेहमी पैसे ठेवतो ती अस्वच्छ ठेवायची नाही आहे. घराची नीट साफसफाई करायची. अस्वच्छ घर नकारात्मकतेनं भरलेलं असतं. अशा घरामध्ये लक्ष्मी वास करत नाही. त्यामुळे या चुकासुद्धा आपल्याला टाळायच्या आहेत. अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावरती चोरी, दरोडे, खोटे बोलणे, जुगार खेळणे, गैरकृत्य करणे यापासून लांब राहावे. यामुळे कमावलेले आपले पुण्य जे आहे ते सर्व पापांमध्ये बदलते आणि आयुष्यभर त्याचे परिणाम आपल्याला भोगावे लागतात. अक्षय तृतीयेच्या दिवशी तामसिक आहाराचे चुकूनसुद्धा सेवन करू नये. या दिवशी तुम्ही शंख, कवड्या, श्रीयंत्र, कुबेर यंत्र, भगवान गणेश, श्रीहरी विष्णू या सर्व गोष्टी माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत. त्यामुळे त्यांचा आपल्याकडून यांची चुकूनही अपमान होणार नाही, अवमान होणार नाही याची काळजी आपल्याला घ्यायची आहे. अक्षय तृतीयेच्या दिवशी पूजा करताना माता लक्ष्मीला तुळशीची पाने अर्पण करू नका. ही सर्वात महत्त्वाची चूक आहे जी आपल्याला टाळायची आहे. जर का आपल्याकडून या चुका झाल्या तर त्याचे दुष्परिणाम जे आहेत ते आपल्याला भोगावे लागतात. त्यामुळं या गोष्टी लक्षात ठेवा आणि या चुका टाळण्याचा प्रयत्न करा. त्यावेळेसच आपल्याला अक्षय तृतीयेचं अक्षय जे फळ आहे तर ते मिळेल आणि माता लक्ष्मी सदैव आपल्या घरावरती वास करेल आणि आपल्या घरावरती सुद्धा प्रसन्न राहील. धार्मिक मान्यतेनुसार काही अशी कामे आहेत जी केल्यानं सुख, समृद्धी आणि ऐश्वर प्राप्त होतं. तर बघा, अक्षय तृतीयेच्या दिवशी आपण सोनं चांदी खरेदी करण्यापेक्षाही अनन्यसाधारण महत्त्व आहे अशा काही वस्तू खरेदी करण्याला सुद्धा महत्त्व आहे.
असं मानलं जातं की अक्षय तृतीयाला सोनं आणि चांदी खरेदी केल्याने सोनं आणि चांदी दिवस रात्र दुप्पट आणि चौपट होत असतात. त्यामुळं आपल्याला या दिवशी काही महत्त्वपूर्ण गोष्टी देखील खरेदी करायच्या असतात. तर बघा मैत्रिणींनो, अक्षय तृतीयाच्या दिवशी सकाळी लवकर उठून आंघोळ करावी. स्नान करताना त्यामध्ये थोडं गंगेचं पाणी टाकावं. यामुळं नकारात्मक गोष्टी आपल्या जीवनातील सर्व नष्ट होतात आणि अक्षय तृतीयाच्या दिवशी केलेलं कोणतंही काम आशीर्वाद देत असतं. असं मानलं जातं व्यक्तीला वर्षभर या दिवशी केलेल्या कार्याचं शुभ फळ मिळतं. म्हणून आपण जे काही काम करणार आहे ते शुभच करायचं आहे. अक्षय तृतीयेला लक्ष्मीची पूजा करण्याचा विधी असला तरी या दिवशी भगवान विष्णूंची पूजा करणं देखील फायदेशीर मानलं जातं. असं केल्यानं भक्तांच्या मनोकामना सर्व पूर्ण होतात आणि जीवनातील सर्व संकटं ही दूर होतात. अक्षय तृतीयेला भगवान विष्णूंच्या पूजेचं पुण्य मिळवण्यासाठी काही तुळशीची पानं त्यांच्या प्रसादामध्ये तुम्ही नक्की ठेवा. हा उपाय केल्यानं भगवान श्री हरी विष्णू आपल्यावर लवकर प्रसन्न होतात आणि आपल्याला आशीर्वादसुद्धा देतात. आपल्या हिंदू धर्मामध्ये श्रीयंत्र जे आहे ते देवी लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं. त्यामुळे अक्षय तृतीयाच्या दिवशी श्रीयंत्राचं पूजन करणं शुभ मानलं जातं. पूजेसंबंधित उपाय केल्याने तुम्हाला वर्षभर आर्थिक संबंधित समस्यांचा सामना करावा लागत नाही. धार्मिक मान्यतेनुसार शंख हा देवी लक्ष्मीचा भाऊ मानला जातो. अशा परिस्थितीत अक्षय तृतीयेच्या दिवशी शंख खरेदी करून घरी आणणं शुभ मानलं जातं. या उपायाने घरातील नकारात्मक जी शक्ती असते ती दूर होते. या दिवशी आपल्याला सोनं चांदी खरेदी करणं शक्य नसेल तर आपण या दिवशी घरामध्ये देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णूंचा एकत्र फोटो किंवा सत्यनारायणाचा जो फोटो असतो किंवा देवी लक्ष्मीची मूर्ती, अन्नपूर्णा देवीची मूर्ती यांची तुम्ही खरेदी करू शकता. या वस्तूंचे तुम्ही अगोदर खरेदी करून अक्षय तृतीया दिवशी पूजन करू शकता. त्याबरोबरच या दिवशी अजूनही काही नियमांचं पालन करायचं आहे. त्यामध्ये घरामध्ये पती पत्नीने ब्रह्मचर्याचं पालन करायचं. त्याचबरोबर घरामध्ये भांडण, कटकट, वादविवाद होणार नाही याची आपल्याला काळजी या दिवशी घ्यायची आहे. पितरांच्या स्मरणार्थ दिवा तुम्हाला लावायचा असतो, कारण अक्षय तृतीया ही आपल्या पूर्वजांसाठी समर्पित असते. या दिवशी तुम्हाला कावळ्याला नैवेद्य खाऊ घालायचा असतो, गाईला नैवेद्य खाऊ घालायचा असतो. तर हे सुद्धा काम आपल्याला या दिवशी करायचं आहे. या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचं एकत्र पूजन करायचं असतं. वेगवेगळं पूजन भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचं करू नये, ही सर्वात मोठी चूक आहे जी आपल्याला टाळायची आहे. अनेकांना ही माहीत नसतं. जर आपण वेगवेगळं त्यांचं पूजन केलं तर त्यामुळं माता लक्ष्मी आपल्यावरती रुष्ट होत असते, कारण माता लक्ष्मीला सर्वात प्रिय भगवान विष्णूंची केलेली उपासना आहे. ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्यावी. त्याच्यानंतर आता आपण पाहूया की कोणत्या स्त्रियांनी अक्षय तृतीयाची पूजा करू नये. तर मैत्रिणींनो बघा, ज्या महिलांना मासिक धर्म चालू आहे, म्हणजे अगदी मासिक धर्माचा 4था दिवस असेल तरीही अक्षय तृतीयाची पूजा चुकूनही करू नये. काही महिला विचार करतात की 4था दिवस आहे, काहीही होत नाही म्हणून डोक्यावरून स्नान करून पूजा करू, पण असं चुकूनही करू नये. कारण का बघा, कारण याचं जे पाप आहे ते आपल्याला लागत असतं आणि म्हणून आपण या दिवशी पूजा करायची नाही. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे ज्या महिलेचे नुकतीच डिलिव्हरी झालेली आहे, म्हणजे तिचे 12 दिवसही पूर्ण झालेले नाहीत, तर अशा महिलेने चुकूनही अक्षय तृतीयाची पूजा करू नये. डिलिव्हरी झालेल्या महिलेने 1.25 महिना देवपूजेपासून लांब राहायचं असतं. त्याचबरोबर विटाळ असेल, सुतक असेल तर अशा महिलेने सुद्धा अक्षय तृतीयाची पूजा करणं टाळायचं असतं. तर या गोष्टी मैत्रिणींनो तुम्ही लक्षात घ्यायच्या आहेत. त्याच्यानंतर तिसरी गोष्ट म्हणजे ज्या महिला वयोवृद्ध आहेत, ज्यांना पूजा करणं शक्यच नाही, तर अशा महिलांनी सुद्धा पूजा करणं टाळलं तरीही चालेल. फक्त मनामध्ये आपण मंत्रजप केला तरीही चालेल. तर मित्रांनो, अक्षय तृतीयाच्या पूजेसंबंधित माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा. तसंच हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल आपणा सर्वांचं मनपूर्वक आभार. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अक्षय तृतीयाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा.